महापौर कोरोनासारख्या संकटाच्या काळात खासदार संजय काका पाटील हे गायब होते, मात्र आम्ही लोकांना दिलासा देण्याचे काम केले, असे वक्तव्य अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केले। कुपवाड इथे अक्कूज मंगल कार्यालयामध्ये विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। यावेळी विशाल पाटील हे बोलत होते। प्राध्यापक शरद पाटील सरांचा उल्लेख करत त्यांनी जातीयवादी शक्तीला रोखण्यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून अनेक आमिषे आली, मात्र आपण क्रांतिकारकांचा नातू असल्यानेच जनतेतूनच निवडून जाण्याचा निर्णय घेतला आहे, असंही सांगत त्यांनी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर परखड शब्दात टीका केली। यावेळी कुपवाड विकास सोसायटीच्या वतीने विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला। कुपवाड शहर एमआयएम पक्ष, राष्ट्रीय समाजवादी पार्टी, मुस्लिम ओबीसी संघटनेने पाठिंबा जाहीर केला। प्रास्ताविक कुमार पाटील यांनी करत वसंतदा पाटील यांचे कुपवाडच्या विकासात मोठे योगदान असल्याचे सांगितले। यावेळी अण्णासाहेब उपाध्ये, नरसगोंड पाटील, दीपक सरोदे, अनिल कवठेकर, अनिस मुजावर यांनी मनोगत व्यक्त करत कुपवाड शहर परिसरातून विशाल पाटील यांना मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला। यावेळी माजी नगरसेविका वहिदा नायकवडी, अय्याज नायकवडी, अश्विन पाटील, दर्गा सरपंच बशीर मुजावर, तानाजी वनकडे, राजू बापूसाहेब पाटील, शिवगोंड पाटील, अमर दिडवळ, प्रकाश गुटुगडे, माजी सहाय्यक आयुक्त साहेबुद्दीन मुजावर, अख्तर हुसेन मुजावर, बाळासाहेब मंगसुळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, मोहनसिंग राजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीचे संयोजन कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे, समीर मुजावर, राहुल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले। सूत्रसंचालन अशोक रासकर यांनी केले। या पुराच्या कामात पूर्णपणे गायब दिसलेच नाही। मला निवडून दिलं नव्हतं, पूर ज्या पट्ट्यात आला आहे तिथून मला निवडून लोकांनी मत दिलं असंही नाही। त्या भागातील शहरातील गावभाग पूर्ण पाण्यात होता। खासदारांना तरी निवडून दिलं होतं, चांगलं मताधिक्य दिलं होतं, पण आले नाही। आपण उतरलो रस्त्यावर, लोकांना अडचणीनं काढलं, पाण्यात काढलं, तरापे तयार केले, लोकांच्यात गेलो, कार्यकर्त्यांची फौज तयार केली, लोकांना मदत दिलं। तुमच्यासारख्या लोकांकडे आलो, कुपवाडला काही लोक राहायला ठेवली, दुष्काळी भागात गेलो, दुष्काळी भागातल्या लोकांकडनं भाकऱ्या चपात्या तयार करून पूर पट्ट्यातल्या लोकांना दिले। आम्हाला आठवते कुपवाडकरांनी त्या एवढं सहकार्य केलं की आमच्या पद्मा, कन्ना, नांद्रे ह्या परिसरातील जनावरांना चारा बसायला जागा नाही, सगळी जनावर आम्ही तुमच्या कुपवाडला येऊन बांधली आणि कुपवाडकरांनी त्यांना चारा दिला। ही सगळी प्रक्रिया राबवताना खासदार कुठे होते? पूर ओसरल्या आपल्या मागे लागला करोना। घरातनं बाहेर जाणं अवघड। मोदी साहेब फक्त ठाळ्या वाजवून घेतल्या आपल्याकडनं, आपणही वाजवून घेतो, त्या आश्चर्याने काहीतरी होईल। परिस्थिती अशी होती, काय करू, आम्ही बी वाजवलंय, तुम्हाला मी दोष देत नाही। मी बी घराबाहेर वाजवलो, काय होते का बघूया, जगते का काय, जगते का मरते माणूस, ही आपली अवस्था। ह्या परिस्थितीत खासदार कुठे होते? आम्ही विचारलं, भरपूर कार्यकर्त्यांना विचारलं खासदार आहेत कुठे, तर कुणी म्हटलं नाही, खासदारांचा जीव महत्वाचा आहे, लाख मिळेल चालते पण लाखाचा पोचला जायला। आम्ही म्हणून ठीक आहे, त्यांना वाचूया, मरा लागला तर आपण मरूया, पण आम्ही बाहेर होतो। भारतात पहिला कारखाना सॅनिटायझर निर्मिती साखर कारखाने करू शकतात, हे सगळ्यात पहिला वसंतदा कारखाने गेलं, मग सगळे मागे लागले। सगळ्या कारखाने मागलं घेऊन कोट्यवधी रुपये छापले। आम्ही निर्णय घेतला की सॅनिटायझर घरोघरी मोफत पोचवायचं आणि तुमच्या प्रत्येक घरात पोचवायचं। मी निवडून आलेलो नव्हतो, मी तुमचा खासदार नव्हतो, मी नाराज होऊन घरी बसायला पाहिजे होतं, मी घरी बसलो नाही, तुमच्या कामासाठी आलो।